प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सगळ्यात मोठा धमाका झाला आहे. कारण कावेरीला धमकावून जास्तच फडफड करणाऱ्या अमृताचे कावेरीने पंखच छाटलेत. अमृताच्या अंगावरती खरकट पाणी फेकून कावेरीने तिला तिची जागा दाखवून दिली आहे. पण त्या क्षणी माननी यशला कावेरीला शिक्षा करायला सांगितले होते आणि त्याच वेळेस जबरदस्त सापळा हाकून त्यामध्ये यश कावेरीने अमृताला अचूक अडकवलंय. कावेरीला घराबाहेर जा असं सांगून यशने मानसमोर जरी शिक्षा करण्याचं नाटक केलं असलं तरीसुद्धा दुसऱ्याच दिवशी मोहित आणि वकिलांसोबत यश कावेरीने जबरदस्त प्लॅन आखलाय. कावेरीचं वकील घरी येता क्षणी यमुनाने त्यांच्याच समोर कावेरीला घराबाहेर काढत सर्वात मोठी चूक करून ठेवली आहे. एक घोडचूक जी की धर्माधिकारी कुटुंबालाच नडले. आणि त्याच वेळेस अमृताच्या विरोधात भक्कम पुरावा दाखवत कावेरीने अमृताला एक्सपोज केले. पण आता या सगळ्या घटना नक्की घडतायत तरी कशा? कावेरी अमृताला तिची लायकी कशी दाखवून देते? यश कावेरीचा नक्की प्लॅन काय आहे? आणि त्यामध्ये मोहितही कसा सामील झालाय? आता मोबाईलमधला भक्कम पुरावा दाखवून कावेरीने अमृताचा खरा चेहरा समोर आणलाय. त्यावरती मानचं काय निर्णय असेल सगळं पाहणार आहोत, तेही आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. विद्या त्यातून निघून जाते आणि यश लगेचच कावेरीकडे ताट घेऊन वळतो. कावेरी त्याला विचारते की काय करताय तुम्ही? यश सांगतो की घास भरवतोय. कावेरी म्हणते की पण मी माझ्या हाताने जेवू शकते. त्यावर यश म्हणतो की पण मला तुम्हाला घास भरवायचा आहे. विद्या वहिनीने काय सांगितलं ऐकलत ना? तेव्हा कावेरी सांगते की हो, पण त्यांनी तर फक्त एकच घास भरवायला सांगितला होता. तेव्हा यश मुद्दामच कावेरीला म्हणतो की हो, पण मला स्वतःला तुम्हाला घास भरवायचा आहे आणि जर तुम्ही नाही जेवलात तर मी उपाशी राहीन, चालेल का तुम्हाला? तेव्हा यश कावेरी एकमेकांना घास भरवतात. दोघेही एकमेकांना घास भरवतच जेवण करतात. सर्वांच्या समोर एकमेकांच्या विरोधात असलेले हे दोघे एकांतात स्वतःच्या आनंदाचे क्षण जपतात. थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर कावेरी दोघांचेही ताटं घेऊन किचनमध्ये जाते. आता एकमेकांचे घास भरवण्याचा जो क्षण होता तो आठवूनच कावेरीच्या चेहऱ्यावरती हसू येतं. पण तिथेच नेमकी तळमळते अमृता. अमृता मुद्दामच विचारते की अरे बापरे, नवी नवरी लाजते वाटतं. तुझ्याकडे बघून कोण म्हणेल ग की तुझ्या नवऱ्याला हे लग्न मान्यच नाहीये? एक मिनिट, तुला इतकी भूक लागली होती का की इतकं जेवण केलंयस तू? 2-2 ताटं? तेव्हा अमृताला कावेरी सडेतोड उत्तर देते, हे घर माझं आहे. माझ्या घरात मी किती खायचं, काय खायचं हे मी ठरवणार, कारण मी या घरची सून आहे आणि तू बाहेरची आहेस. आता तो टोमणा अमृताला इतका जमतो की मुद्दामच ती कावेरीला विचारते की हो, पण तुला कोण मानते या घरची सून? अगं तुझी लाडकी सासू तुझ्यावरती इतकी चिडली आहे की तुझ्या हातच्या जेवण्यापेक्षा ना ती उपाशी पोटी मरण पत्करायला तयार आहे. आणि मला नाही वाटत की तुझ्या बाबतीत सुलक्षणाचं मन कधी बदलेल. अमृता, अजूनही खूप मोठ्या भ्रमात आहेस. चांगुलपणाच्या नावाखाली सुडाच्या आगीत होरपळणारी हीच अमृता कावेरीपासून दूर जाते. ती हातामध्ये घेऊन येते ते व्हिनेगर आणि ती दुधामध्ये टाकते आणि त्यानंतर थोडंसं ती दूध हलवते आणि तेव्हा ती कावेरीला मुद्दामच चॅलेंज करते की बघतेस ना, 1 मिनिटात हे दूध नासलं ग, असंच तुझं घर नष्ट होणार आहे. ती तिला धमकावते की हे घर, इथली माणसं काहीच उरणार नाहीये. कावेरी, तू कर प्रयत्न, बघूयात किती सावरतेस गोष्टी. अमृता ज्या क्षणी कावेरीला चॅलेंज करत असते ना, आत्तापर्यंत शांत बसलेली कावेरी 2.0 चालू होते आणि त्या क्षणी ती भांडं धुण्याचं नाटक करत मुद्दाम तेच पाणी अमृताच्या तोंडावरती फेकते. त्या क्षणी अमृताच्या तळपायाच्या मस्तकात जाते. आता कसं जमलं? एवढा वेळ कावेरीला किती टोचून बोलत होती, चॅलेंज करत होती, धमकावत होती, पण आता वाघीण बनून फिरणारी हीच अमृता कावेरीच्या समोर मांजर होते. तिच्यावरती ती ओरडते की शी,
खरकटं पाणी काय टाकते सांगावरती? कावेरी म्हणते की हीच तुझी लायकी आहे. आणि काय ग, एवढं लग्न मोडलं तुझं, भर लग्नामध्ये इतकी मोठी फजिती झाली, तरीसुद्धा निर्लज्जासारखी इथेच राहतेस. अजूनही तुझी लग्नाची हौस भागली नाही आहे का? तुझी हौस अजून फिटली नाही आहे का माझ्याकडून अपमान करून घ्यायची? आणि राहिला प्रश्न या दुधाचा, तर हे दूध, याच्यामध्ये आम्ही साखर आणि वेलची टाकून याच्या वड्या बनवू, किंवा याच दुधापासून आम्ही पनीर बनवू. आता कावेरीसुद्धा काही कमी नाही आहे. ती अमृताला वर चढत ठरते. तिला सणसणीत उत्तर देते की असंच तू या घरावरची आणलेले प्रत्येक संकट मी आनंदातच बदलेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे माझ्या घराकडे वाईट नजरेने बघायचं नाही या, नाहीतर तेच डोळे काढून हातात देईन मी तुझ्या. अमृता, शहाणी असशील ना तर हार मान आणि गुपचूप जा इथून. आता कावेरी लाख मोलाचा सल्ला देते, पण नाही, अमृताला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायचीच आहे. कावेरीला चक्क चॅलेंज करते ती. यशसोबत लग्न झालंय म्हणून फार हवेत उडू नकोस तू कावेरी, कारण आज सुद्धा या घरात तुझ्यापेक्षा जास्त मला किंमत आहे. पण अमृतासुद्धा खूपच शातीर आहे. आता घरच्या सगळ्यांचा कावेरीवरती राग आहे, हीच गोष्ट तिच्या फायद्याची ठरते. आणि त्या क्षणी कावेरी तुला एक झलकच दाखवते की माझी या घरात किती किंमत आहे सांगून अमृता नाटकं करायला लागते. कावेरीचे पाय अचानकच घट्ट पकडते आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते की कावेरी, अगं प्लीज मला घराबाहेर नको काढूस. तू जे सांगशील ते काम करायला तयार आहे मी. कावेरी प्लीज ऐक. तेव्हा कावेरी तिला ओरडते सुद्धा की अमृता पाय सोड माझे. पण अमृता सोडणारच नाही, कारण तिला कावेरीला अडकवायचं आहे. आणि ते अडकवतेच. इतक्यात विद्या, यमुना तिघेही धावत येतात आणि मुद्दामच अमृता जाऊन माच्या पायात पडते. त्या क्षणी सर्वांना धक्का बसतो आणि मुद्दामच अमृता रडण्याची नाटकं करते. पटकन तिला उठवतात, विचारतात की काय झाले. तेव्हा अमृता कावेरीने जे कृत्य केलेलं नाहीच आहे त्याबद्दलच खोटं सांगून मांचे कान भरते, कावेरीच्या विरोधात भडकावते. मावशी, कावेरी मला म्हणत होती की मला आता या घरात राहता येणार नाही आहे, कारण यशसोबत तिचं लग्न झालं आहे. त्यामुळे ती मला या घरातून निघून जा असं सांगत होती. मी तिची माफीसुद्धा मागितली ग. मी तिला म्हणाले सुद्धा की या घरचं सगळं कामं करायला तयार आहे मी, हवं तर खरकटी भांडीसुद्धा मी घासायला तयार आहे. पण पण तुला माहिती आहे तिने काय केलं? माझ्या तोंडावरती तिने खरकटं पाणी फेकलं ग. तेव्हा खूपच वैतागून जातात. नाही मावशी, खरं तर ना मी तुझ्या काळजीपोटी, तुझी मदत करण्यासाठी, तुझी काळजी घेण्यासाठी इथे थांबले. पण मला काय माहिती होतं, मला ना वेळीच लक्षात यायला हवं होतं अगं, की कावेरी या घरची मालकीण आहे. ती कधीही केव्हाही मला या घराच्या बाहेर काढू शकते. ठीक आहे मावशी, आजची जी राहिलेली भांडी आहेत तेवढी भांडी मी घासते आणि या घरातून निघून जाते. अमृता छोट्याशा गोष्टीचा इतका मोठा बाऊ करते ना की कावेरीवरती रागवतातच. अमृताचा चेहरा पुसत त्या सांगतात की अमृता, तुला कुठेही जायची गरज नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कावेरीवरती तिरका कटाक्ष टाकत त्या अमृताला सांगतात की या घरात कुणी राहायचं, या घरातून कुणी जायचं, हे ठरवण्याचा अधिकार मी अजूनही कोणाला दिलेला नाही आहे. इतक्यातच यश येतो. तो विचारतो की काय झाले? तेव्हा यशकडे पाहत त्याला सांगतात की ही मुलगी फक्त माझीच नाही तर तुझीसुद्धा तितकीच गुन्हेगार आहे. अमृता मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार होतीच, पण शेवटच्या क्षणी या मुलीने तुझी फसवणूक केली आणि तुझ्याशी लग्न केलं. आता हे सगळं केलेलं कृत्य कमी होतं, म्हणूनच ही मुलगी अमृताचा अतोनात छळ करते. आता या मुलीला शिक्षा तूच द्यायची. यशलाच मोठ्या पेचात टाकतात आणि यशला धक्काच बसतो. यमुना आहेच मध्ये चोंबडेपणा करायला. यशला ती विचारते की काय म्हणते. यश खूप मोठ्या धर्मसंकटात सापडतो. त्याला ओरडतात की यश. त्या क्षणी यश कावेरीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तो कावेरीकडे रागातच पाहत असतो. परत चोंबडेपणा करायला यमुना येतेच.
यशला ती विचारते की यश, नाही आहे ना प्रेम तुझं कावेरीवरती? मग या मुलीला आज तू अशी शिक्षा दे की हिच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. यश एक आव्हांडा गिळतो आणि मनातच विचार करतो की वाईट अडकलोय कावेरी. एकतर इतक्या कष्टाने आपण दोघांनी घरच्यांना कन्व्हिन्स केलं होतं की मी तुमच्या विरोधात आहे. आज जर या सगळ्यांसमोर मी तुम्हाला शिक्षा नाही केली ना, तर आपलं नाटक उघडं पडेल. यश मोठ्या पेचात अडकतो. कावेरीसुद्धा यशची मनस्थिती समजून घेते. उलट मनात तीही विचार करते की यश प्लीज शिक्षा करा मला, नाहीतर आपलं नाटक उघडं पडेल. आणि इतक्यातच अतिशहाणी यमुना काठी घेऊन येते. यशला ती सांगते की याच काठीने कावेरीने लग्नाआधी अमृताला मारलं होतं. आता हीच काठी घ्यायची आणि तू हिला शिक्षा करायची. यशला धक्काच बसतो. दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. यमुना त्याला ओरडते. मुद्दाम यशवरती दबाव आणते. यश, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? ही काठी घे आणि शिक्षा कर कावेरीला. आता बरं माझं तोंड बंद राहिलं, नाही म्हणजे अमृतावरती होणारा अन्याय, तिचा होणारा छळ हे मात्र त्यांना दिसत होतं डोळ्यांनी. पण त्यांच्याच घरात एका स्त्रीविरुद्ध त्यांचीच मुलगी उभी आहे आणि वरून त्यासुद्धा तिला शिक्षा करायला सांगतायत. हा कोणत्या प्रकारचा न्याय झाला मा? बिचारा यश मनावरती दगड ठेवून यमुनाच्या हातून ती काठी घेतो. आता तर विद्याच्या मनात सुद्धा भीती दाटून येते. बाई, यश भाऊजीने काठी घेतली, खरंच मारतील का ते कावेरी वहिनींना? तेव्हाच यश यमुनाला सांगतो की एका स्त्रीवरती हात उगारण्याचे संस्कार मांनी दिलेले नाही आहेत मला. मी नाही उचलू शकत हात. आणि त्या क्षणाला तो काठी खाली फेकून देतो. आता मांना यशचं वागणं पटतं, तरी पण मांना वाटत असतं मा यशला काय सांगतात माहिती आहे की फक्त काठीने मारणं याला शिक्षा देणं असं म्हणत नाहीत यश. तेव्हा यश म्हणतो की यांना यांच्या चुकीची शिक्षा तर होणारच आहे. आता विद्यामध्ये पडते. विद्या यशला मुद्दामच म्हणते की यश भाऊजी, अहो तुम्हाला माहिती आहे ना, चूक तर अमृताची होती आणि तरीसुद्धा. तेव्हा यश विद्यावरतीच खेकसतो. पण ते एक नाटक असतं. विद्या वहिनी यांनी खूप मोठी फसवणूक केली आहे आपली. यांची बाजू घेऊन बोलूच नका तुम्ही. आता यश पण बघा किती ड्रामेबाज आहे. लगेचच कावेरीवरती ओरडण्याची फक्त बरोबरची नाटकं करतो की तुम्हीच माझ्या बाबांवरती हल्ला केलात कावेरी, आणि तरीसुद्धा आज तुम्ही आमच्याच घरात आहात. हे खरे संस्कार आहेत या घराचे. पण तुम्हाला तुमच्यासारख्या मुलीला हे कधीच कळणार नाही आहे. अमृताकडे जात तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिच्यावरती नजर रोखत सांगतो की अमृता, तू काय आहेस माझ्यासाठी हे शब्दातही मी नाही सांगू शकत. आणि इतक्या चांगल्या इनोसंट मुलीला तुम्ही का त्रास देताय कावेरी? का सतत तर छळ करताय तिचा तुम्ही? आजपर्यंत तुमची सगळी नाटकं सहन केली, पण आता नाही. आता तुम्हाला शिक्षा ही होणारच कावेरी. आता तुम्हाला या घरात थारा नाही आहे. मी तुम्हाला माझी बायको मानतच नाही. मग कोणत्या हक्काने तुम्ही या घरात राहता? तुम्ही निघून जायचं इथून. पण आज नाही या, उद्या. कावेरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तेव्हा यमुना यशला विचारते की आज का नाही? आत्ताच्या आत्ता हिला या घराच्या बाहेर काढ यश. उद्यापर्यंतचा वेळ आपण या मुलीला का देतो यश? तेव्हा यश मोठ्याने ओरडतो की कारण एका मुलीला रात्री अपरात्री बाहेर काढणं माझे संस्कार नाही आहेत आणि हे माला सुद्धा पटणार नाही. तेव्हा मा सुद्धा यशची बाजू घेतात. मुद्दाम यश अमृताजवळ जातो आणि चक्क हात जोडून कावेरीच्या वतीने फक्त माफी मागण्याची नाटकं करतो. अमृताला बरोबर चाळ्यात अडकवलेलं असतं आणि मूर्ख अमृता, स्वतःला हुशार, स्मार्ट, शातीर समजणारी हीच अमृता चांगलीच मूर्खात निघते. यशला ती सांगते की जर आज मी तुझी बायको असते ना यश, तर असा त्रास तुला कधी होऊच दिला नसता. तेव्हा यश मुद्दामच एक तिरका कटाक्ष कावेरीकडे टाकतो. कावेरीला हसू कंट्रोलच होत नाही, कारण त्यांचं नाटक छान पार पडतं ना. विश्वास बसलेला असतो सर्वांचा यशवरती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता अमृताला एक्सपोज करण्यासाठी यश कावेरीचा प्लॅन रेडी असतो. यश कावेरीला विचारतो की तुम्हाला लक्षात आहे ना की तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते? अमृता या घरात कशासाठी थांबले आहे?
हे आज आपण घरातल्या सगळ्यांसमोर घेऊन यायचं आहे. आज आपल्याकडे फक्त शेवटचा चान्स आहे. एकदा का अमृताचं सत्य प्रूव्ह झालं ना, तर तुम्हाला हे घर सोडून जायची काहीही गरज नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याबद्दल सगळं खरं मी मला सांगेन. कावेरी, तुमच्यासोबत असं वागताना ना खूप त्रास होतोय मला. कावेरी यशची मनस्थिती समजून घेते आणि त्याची समजूतही घालते की यश, अहो माझ्यासोबत असं वागण्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही. तुम्ही समोर माझ्याशी कसेही वागत असलात ना, तर तुमच्या डोळ्यातलं प्रेम मला दिसतं यश. तुम्ही प्लीज स्वतःला वाईट वाटू नका घेऊ. तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे यश. आता यशला इतकं बरं वाटतं कारण कावेरीच्या शब्दांनीच त्याला भक्कम आधार मिळालेला असतो. पण इतक्यातच कोणीतरी येतं आणि तो चोराचोराचा दरवाजा ठोठावतं. तरी वाटलंच होतं की हे सगळं ना करणारी यमुनाच असेल. यश थोडासा घाबरतो आणि कावेरीसुद्धा घाबरलेलीच असते. यश तिला सांगतो की चला, आपलं प्लॅनिंग तर तयार आहे, तुम्हाला काय करायचं आहे लक्षात आहे ना. आणि तो पटकन खिडकीतून पळतो. जेव्हा कावेरी जाऊन दरवाजा उघडते, अर्थात समोर अतिशहाणपणा करणारी यमुनाच असते. कावेरीची बॅग घेऊन आलेली असते. चला चला लवकर, पटकन बॅग पॅक करा, जातेस ना तू इथून. आणि काय आहे, आज माझ्या लेकाचा बड्डे आहे, त्यामुळे मला घरात तमाशा नको आहे. पटकन बॅग पॅक कर आणि निघ, चल लवकर. आता ती कावेरीला ऑर्डर सोडते. आता काय फक्त यश कावेरीचा प्लॅन नसतो हा तो, तर त्या प्लॅनमध्ये मोहितही सामील असतो. मोहित वकिलांना घेऊन घरी येतो. तेव्हा मोहितची भेट घेत विचारतात की अरे, आज पार्थचा बड्डे आहे म्हणून तुम्ही भेटायला आलात का. तेव्हा मोहित सांगतो की हो, पण आता सगळ्यात मोठा धमाका तर तोच करतो जेव्हा मानना तो सांगतो की हे ॲडव्होकेट सरदेसाई कावेरीचे वकील आहेत. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. इतक्यातच यशही येतो. यशला पाहता क्षणी ते येऊन यशला प्रश्न विचारतात की मिस्टर यश, तुमची पत्नी कावेरी धर्माधिकारी यांनीच तुमच्या बाबांवरती जीवघेणा हल्ला केलाय असा दावा आहे ना तुमचा. तेव्हा यश सांगतो की दावा काय, खरं तर त्यांनीच माझ्या बाबांवरती हल्ला केलाय याची खात्री आहे आम्हा सगळ्यांना. तेव्हा प्रश्न विचारतात की त्यांना तुमच्या बाबांवरती हल्ला करताना प्रत्यक्षात कोणी पाहिलं होतं का. ते उत्तर स्वतः देतात की नाही, आम्ही कोणीही पाहिलं नव्हतं, पण आमच्या आधी रूममध्ये त्यांच्याकडे ती मुलगीच गेली होती. यावरून तर सिद्ध होतं ना की तिनेच त्यांच्यावरती हल्ला केला होता. आता काकूही मध्ये पडते, वकील साहेब, तुम्ही त्या मुलीला यशची पत्नी काय म्हणताय. अहो, त्या मुलीने यशसोबत फसवून लग्न केलंय. आता बाहेर कावेरीचे वकीलही आलेले असतात. सगळेजण चर्चा करत असताना इकडे यमुनाने चक्क कावेरीची बॅग भरायला घेतलेली असते. काल रात्री तुला घराबाहेर काढलं नाही याचा अर्थ असा होत नाही कावेरी की ती गोष्ट कोणाच्या लक्षात नसेल, पण माझं चांगलीच होती हा. 2 दिवस खूप उड्या मारल्यास ना तू, माझ्याशी पंगा घेतलास, मला सगळ्यांचे कपडे धुवायला लावलीस, घरच्यांना धमकावलंस, पण हे सगळं काय मिळालं ग. सॉरी, हे सगळं करून तुला काय मिळालं. शेवटी घर सोडूनच जातेस ना तू. शहाणपणाचे ढोस यमुना कोणाला देते बघा. कावेरीला ती काय म्हणते, सासरी जर नवऱ्याच्या मनात बायकोची काडीची ही किंमत नसेल ना, तर सासरी तिची किंमत राहत नाही कावेरी. आता यमुना ते सगळं स्वतःबद्दल बोलली की कावेरीला उगाचच वरचे टोमणे मारते. कावेरी, आता तरी पटलं ना तुला की यशच्या मनात तुझी किंमत 0 आहे. ॲक्शन करत ती दाखवते सगळ्यात मोठा 0. आणि कावेरीवरती इतकी मोठ्याने हसायला लागते. तिला विचारते की काय झालं, बोलते बंद झाले का तुझी. पण थांब यमुना, थोडाच वेळ थांब. आता बोलती कोणाची बंद होईल ते कळेलच लवकर. इतक्या खालच्या पातळीला जाऊन यमुना कावेरीला हिणवते ना की एक काम कर कावेरी, नाही म्हणजे कुठे जाणार तू. तू ना तुझ्या कोकणात जा, तुझ्या गावी, आणि तिथे ना लाटीकाठीचा खेळ कर आणि पोट भर स्वतःचं. कावेरीवरती मोठमोठ्याने हसत कावेरीला ती सांगते की चल निघ. नाही 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 नाही, थांब.
नाही म्हणजे तुला हाताला धरून धक्के मारून या घराच्या बाहेर काढण्याचं सुख मलाही घेऊ देत कावेरी. आणि बाहेर वकील हे सगळ्यांना प्रश्न विचारत असतात की फसवून लग्न केलं असं कसं काय म्हणू शकता तुम्ही. तुमचा पुतण्या यश धर्माधिकारी यांनी सगळ्यांसमोर स्वतः कबूल केलं होतं की त्यांचं कावेरीवरती प्रेम आहे. इतक्यातच यमुना सगळ्यात मोठं कांड करून ठेवते, जे की कावेरीच्या फायद्याचं ठरतं. ती कावेरीला फरफटतच घेऊन येते, सगळ्यांसमोर बॅग फेकून देते आणि कावेरीला धमकावते की चल निघ या घरातून. आता समोर ते सगळं कृत्य वकिलांनी पाहिलेलं असतं. कसला सॉलिड प्लॅन बनवलाय ना यश आणि कावेरीने. सगळं करून सवरून दोघेही नामानिराळे राहत आहेत, सेम अमृतासारखंच. आजचा भाग संपतो इथेच, पण पुढील भागात बघूयात. वकील साहेब मुद्दामच या सगळ्या प्रकरणात यशला कोवण्याचा प्रयत्न करतात, पण ते प्लॅनिंगमध्ये ठरलेलं असतं. ते विचारतात की तुम्ही आधी कावेरीवरच्या प्रेमाची कबुली दिली, पण त्याच नंतर तुमच्या आयुष्यात अमृता आली. मग तुमच्या लक्षात आलं की तिच्याकडून तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा आहे. मग काय, तुम्हाला कावेरीला बाजूला सारायचं होतं, म्हणून तुम्ही आणि अमृता दोघांनीही मिळून तुमच्या बाबांवरती हल्ला केला. आता वकिलांचं बोलणं ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. आणि त्यात कावेरीसुद्धा. तीही मोबाईलमधला सगळ्यात मोठा भक्कम पुरावा दाखवत सांगते की बरोबर बोलताय तुम्ही वकील साहेब, सेम असंच आहे आणि माझ्याकडे त्याविरुद्ध पुरावा आहे. आता यशला अडकू न देण्यासाठी माघार तर घेतीलच, पण अमृताचं काय. कावेरी काय स्वस्त बसणार नाही आहे तिला अडकवल्याशिवाय. पण यश आणि कावेरी हे नाटक पार पाडून अमृताला कसं एक्सपोज करतायत पाहणं मनोरंजकच ठरेल.